माझ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला कळकळीची विनंती आहे की मी मरीन लाईन रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा आहे. आपणाला हे सांगायचं आहे की सर, ही रेल्वेची बिल्डिंग आहे. ही रेल्वेच्या बिल्डिंगमध्ये ना दर हप्त्याला काही ना काही काम सुरू होतं आहे, पण हे काम पूर्ण होत नाही आहे. तर लोकांच्या अंगावरती हे गटराचं पाणी, संडासाचं पाणी तोंडावरती ह्यांच्या उडतं आहे. पण हे 3-4 दिवस झाले सांगितलं यांना की काम करा, काम करा. हे कोणत्या सेफ्टीचं काय सेफ्टी नाही. हे वरती राहत आहेत ते रेल्वेचे अधिकारी राहत आहेत, पोलीस अधिकारी आहेत, तिकीट काउंटर आहे, बुकिंग काउंटर आहे. ही बिल्डिंग धोकादायक आहे साहेब. लोकांच्या तोंडावरती ते वरतून लघवी करतायत, बाथरूम करतायत. एकदा तर या ॲम्ब्युलन्सवर पूर्ण बाथरूम झालं होतं. पण या रेल्वेवाल्यांना कितीही सांगितलं ना सर, तर हे लोक ऐकत नाही आहेत. हे लोक, यांचे कॉन्ट्रॅक्टदार पळून जात आहेत. यांचे अधिकार कुठे आहेत माहीत नाही आहेत. स्टेशन मास्तर किती वेळा येऊन गेले, त्यांनी पाहणी करून गेली, पण काय करत नाही. आज दुसरा दिवस आहे. लोक तोंड पुसून, तोंड झाकत असे जात आहेत. वरती बघत आहेत की काय होतं आहे. मास्तरला सांगितलं आहे, पण मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, मला तुमच्याकडे एकच विनंती आहे की या अशा जर बिल्डिंग असेल किंवा अशी जर लोक असतील ज्यांना दुसऱ्यांचं काय पडलेलं नाही आहे, फक्त आपल्यालाच आपली पडलेली आहे, अशा अधिकाऱ्यांवरती ना सर बुलडोजर नाही तर या बिल्डिंगवरती ना सर हातोडा नक्कीच चालवा. कारण की सर आपल्याकडे बुलडोजर नका चालू, आपल्याकडे आहे ना हातोडे चालवा. या बिल्डिंगचं आहे ना हातोड्यानेच काम तमाम करा सर. मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, मी तुम्हाला सांगतो आहे ना, तर ह्या बिल्डिंगकडे आहे ना एकदा येऊन कोणाला तरी पाठवा आणि बघा ह्या बिल्डिंगची दशा काय आहे. लोकांचे तोंडावरती अक्षरशः यांची लघवी पडते आहे, पाणी पडतं आहे, वरून पाणी टाकतं आहे. बघा यांचं कसं तोंडाकडे रिॲक्शन आहे ते. आता तुम्हाला सर मी दाखवतो पाणी कुठून पडतं आहे, कसं पडतं आहे ते. ठीक आहे. लोकांना वाटतं पाऊस पडतो आहे, पण लोकांच्या तोंडावरती अक्षरशः पाणी पडतं आहे. सर तुम्ही बघू शकता. आणि सर या बिल्डिंगवरती आहे ना तातडीची लवकरात लवकर आहे ना कारवाई करण्यात यावी. ह्या बिल्डिंगवरती लवकरात लवकर ना हातोडा टाकण्यात यावा सर. हे बघा सर, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला दाखवतो मी पाणी कुठं आहे. सर मला तुमच्यावरती भरोसा आहे. तुम्ही या महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला काम देणं गरजेचं आहे. तर तुम्ही हे काम आहे ना नक्कीच यांचं काम वाजवा सर. सर बघा, पाणी ह्या पाईपातून पडतं आहे आणि हे पाईप सर्व अटॅच आहेत आणि हे पाणी सरळ खाली लोकांच्या अंगावरती पडतं आहे. आणि काही लोक बोलत आहेत पाऊस पडत आहे, पण हा पाऊस नाही, तर लोकांच्या अंगावरती तोंडावरती ह्यांचं घाणीचं पाणी पडतं आहे. तर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही लवकरात लवकर यांच्यावरती कारवाई करा. कारण की 2 दिवस झाले सांगितलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्टदार गेलेत पळून, कळलं. तर सर तुमचा हातोडा लवकरात लवकर येईल ना, ते मी तुमची वाट बघतो आहे. आणि इथं हातोडा लागू ना या बिल्डिंगला जरा आहे ना सर कमी करा. कारण की एवढी मोठी बिल्डिंग तिकीट काउंटरची नाही आहे. इथं बाकीचे लोक पण राहत आहेत. बघा त्या पाण्यामुळे लोक कशी वैतागलेली आहेत. बघा सर, माझ्या अंगावरती पण हे पाणी उडत आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं व्हिडिओ काढला आहे. धन्यवाद साहेब. मुख्यमंत्री साहेब तुमचे आभार आहेत जर तुम्ही यांचं काम वाजवलं तर. कारण की ही बिल्डिंग आहे ना, ह्या बिल्डिंगकडे आहेत ना सर लक्ष देत नाही कोण. कॉन्ट्रॅक्टदार येत आहेत, पळत आहेत, नाही सेफ्टी वापरत आहे ना काय वापरत आहेत. बस काम चालू करतात, काम अर्ध्यावरती सोडतात आणि पळून जातात. पण इथं येणाऱ्या जाणाऱ्यांवरती ना दगडी पडत आहेत
घाण पडते, यांचे संडास बाथरूम लघवी बिघवी सर्व खाली येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तोंडावरती पडत आहे. तर सर ही जागा बघा, हे मरीन लाईन रेल्वे स्टेशन 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आहे. तर सर पाणीच आहे बघा, चालू झालं आहे पूर्ण, गाडी बिडी सर्व पाण्याने भरलेली आहे. ॲम्ब्युलन्स ही ॲम्ब्युलन्सवरती पण थोडं छिडके पडत आहेत पाण्याचे. पण बघा तुम्ही सर, प्लीज सर, तुम्ही खूप चांगले आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही अशा लोकांवरती कृपया करून हातोडा तुमचा उचलण्यात यावा, टाकण्यात यावा सर. धन्यवाद सर, मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.